मुरलीधर मोहोळांवर आरोप करणारा व्यावसायिकाचा व्हिडिओ धंगेकरांकडून पोस्ट, तर कुणीही उठसूट आरोप करेल अशांना उत्तर देत नाही मोहोळांचं उत्तर. रवींद्र धंगेकरांनी एक्सवरील शिवसेनेचा फोटो हटवला. सत्यमेव जयते. रवींद्र धंगेकरांच्या ट्विटरला फोटो, शिवसेनेचा फोटो हटवत पुणेकर फर्स्ट असा उल्लेख. धनंजय मुंडे, तुम्ही गोपीनाथ मुंडेंचा वारसा जपा. भुजबळांच्या वक्तव्यावरून राजकारण रंगलं. भुजबळांना वारसदार ठरवण्याचा अधिकार कोणी दिला? पंकजा मुंडे याच खऱ्या वारसदार. प्रकाश महाजनांचं उत्तर. ही लोकशाही वाचवण्याची लढाई हे काँग्रेसने समजून घेतलं पाहिजे. राहुल गांधी, खरगे आणि चेन्नीथला यांच्याशी आम्ही बोलू. 1 नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत संजय राऊतांचं विधान. भाऊबीजेच्या निमित्तानं ठाकरे बंधू पुन्हा एकत्र. बहीण जयवंती देशपांडेंच्या घरी भाऊबीज साजरी. आदित्य, अमित आणि उर्वशी ठाकरेंचीही उपस्थिती. शक्तीपीठ महामार्गाच्या रस्त्यात बदल होऊ शकतो. सोलापूर, सांगली आणि कोल्हापुरात बदल केले जाऊ शकतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची अनौपचारिक गप्पांमधून माहिती. निलेश घायवळला मोठा दणका. पासपोर्ट रद्द करत पुणे पोलिसांची मोठी कारवाई. घायवळच्या अडचणीत वाढ. रोहा नगरपालिकेवर भगवा फडकवणार. सुनील तटकरे यांचं वर्चस्व खालसा करणार. महेंद्र दळवींचा टोला. रोह्यातील नागरिक योग्य तो निर्णय घेतील. तटकरेंचं उत्तर. कल्याणमध्ये महायुतीत बिघाड होण्याचे संकेत. शिंदे सेनेच्या जिल्हा प्रमुखांकडून. निवडणुका स्वबळावरती लढण्याचे संकेत. युती न करता जिंकू शकतो असं कोणाला वाटत असेल तर आम्हीही तयार. भाजपचं उत्तर. शेतकऱ्यांना मदत दिली नाही तर आगामी निवडणुका होऊ देणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बैठक घेऊन मोठं आंदोलन उभं करणार. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीची मोठी घोषणा. इंडिया आघाडीकडून बिहारसाठी तेजस्वी यादव मुख्यमंत्री पदाचा चेहरा, तर उपमुख्यमंत्री पदासाठी विकासशील पार्टीचे नेते मुकेश सहानी यांचं नाव निश्चित. धुळ्यातील शिरपूर शहरामध्ये भेसळयुक्त दूध विक्री. दूध उकळल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग. संबंधित दुकानदारावर कारवाई केल्याची माहिती. मुंबईतल्या जोगेश्वरीमध्ये इमारतीला भीषण आग. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. 9 जण जखमी. कर्जत शहरात पिसाळलेल्या बैलाचा धुडगूस. बैलाने दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू तर 1 जण गंभीर जखमी. हेल्थ फाउंडेशनच्या पथकानं बैलाला आवर घातला. दिल्लीतल्या ताज हॉटेलमध्ये महिलेला बसण्याच्या पद्धतीवरनं मॅनेजरला हटकलं. ताज हॉटेलमध्ये जेवायला मांडी घालून बसण्यावरून घेतला आक्षेप. सलवार आणि कोल्हापुरी चपलेवरूनही ताज हॉटेलने महिलेला सुनावलं. सिंधुदुर्गात पुन्हा अवकाळी पावसाची हजेरी. सिंधुदुर्गाला हवामान खात्याचा येलो अलर्ट. अवकाळी पावसामुळे भातशेती पूर्णतः पाण्याखाली. कुडाळ तालुक्याच्या सह्याद्री पट्ट्यात जोरदार पाऊस. ऐन दिवाळीत कोल्हापूरमध्ये अघोरी पूजा. इंगळी गावात मध्यरात्री घडला धक्कादायक प्रकार. मध्यरात्री 8 ते 10 तरुणांनी अघोरी पूजा केल्याचं समोर. सोनं आणि चांदीच्या दरात 12 वर्षातली मोठी घसरण. जागतिक स्तरावरच्या घसरणीचा आज बाजारात परिणाम दिसणार. चांदीच्या किमतीमध्येही मोठी घसरण होण्याची शक्यता.